बातमी आणि बरंच काहीमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मागच्या 5 पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना आर्थिक संकटामुळे आता पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ आलेली आहे। नागपूरमधल्या मूर्तिकारांवर ही वेळ ओढवलेली असून ते दुसऱ्या ठिकाणी आता काम शोधतायत आणि अशाच काही मूर्तिकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आजपासून बरोबर 2 महिन्याने गणेश उत्सव सुरू होणार आहे। हे 2 महिने म्हणजे गणेश उत्सव सुरू होण्याच्या आधीचे 2 महिने हे मूर्तिकारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। या काळामध्ये मूर्तिकारांची प्रचंड लगबग असते। मात्र सध्या जर का तुम्ही नागपूरच्या या चितारवडीमधलं हे जर दृश्य बघितलं तर आपण बघू शकतो की प्रचंड शांतता पाहायला मिळते, कारण की या आधीच्या परिस्थितीमध्ये हे दृश्य नव्हतं। कारण की या काळामध्ये म्हणजे गणेश उत्सव सुरू होण्याच्या 2 महिन्याआधी मूर्तिकारांची प्रचंड लगबग असायची। त्यांचे कारागीर मोठ्या संख्येने इथे मूर्त्या तयार करत असायचे, कारण की मोठ्या मंडळाच्या मूर्त्या असेल, घरगुती मूर्त्या असेल, या सर्व मूर्त्या वेळेत बनवून द्यायचं मोठं काम किंवा मोठी कसरत या मूर्तिकारांना करावी लागत होती। मात्र कोविडमुळे मागच्या 2 वर्षांमध्ये हे पूर्ण दृश्य बदललेलं आहे। अनेक अशा इथल्या चितारवडीमधले अनेक कुटुंब आहे जे मग त्यांच्या 5-5 पिढ्या या मूर्तिकार म्हणून काम करतात। मात्र कोविडनंतर या लोकांना दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ आली। इतकंच नाही तर त्यांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत हे इंगळे कुटुंब आहे, म्हणजे मागच्या 5 पिढ्यापासून हे मूर्त्या तयार करण्याचं काम करतात। मात्र मागच्या 2 वर्षापासून या कुटुंबावरच्या व्यवसायावर देखील प्रचंड परिणाम झालेला आहे। महत्त्वाचा विषय हा आहे की जर का तुम्ही बघितलं तर एकंदरीतच हे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या छोट्या घरगुती मूर्त्या आहे। कारण की मोठ्या जे गणेश मंडळ आहे हे सर्वतः यावर्षी त्यांना परवानगी न मिळाली, मागच्या वर्षी पण नाही मिळाली आणि यावर्षी पण ती परवानगी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे आतापर्यंत एकही मोठ्या गणेश मंडळाचे ऑर्डर यांना आलेले नाही। जिथे नागपूरमध्ये साधारण 7,000 ते 8,000 मोठे गणेश मंडळ आहे, या सर्वांचे ऑर्डर याच चितारवडीमध्ये यायचे। मात्र इथल्या जर का तुम्ही मूर्तिकारांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की कोणालाही मोठ्या मूर्त्यांचे ऑर्डर आलेले नाही। आपल्यासोबत केदार इंगडे, आपण त्याला विचारूया। हा 5व्या पिढीतला कलाकार आहे जो मूर्त्या बनवण्याचं काम करतो। केदार, मला एक सांग की साधारण मागच्या 2 वर्षापासून तुमच्या या संपूर्ण व्यवसायावर कसा परिणाम झाला? मी 5व्या-4थी पिढीपासून ह्या व्यवसायात आहे। तर मागील 2 वर्षामध्ये कोरोनामुळे ह्या धंद्यावर जो प्रभाव झाला तो असा झाला की जसं मूर्त्यांची विक्री कमी झाली आणि जे गर्दी न करण्याचा जो सरकारचा निर्णय होता त्यामुळे त्याचं पालन करण्याच्या याच्यामध्ये लोक चितारवडीत गिरायकाची कमी झाली। त्याच्यामुळे जो सेल आहे तो 75% कमी झाला आणि मोठ्या मूर्त्या बंद, म्हणजे त्यांची हाईट जी त्यांनी ठरवली 4 फुटाच्या वरती मोठ्या मूर्त्या नाही, त्यामुळे भरपूरसे मंडळही बंद झालेत। तर त्यांनी लहान मूर्त्या जसं जिथे मूर्त्या अवेलेबल आहेत जे त्यांना जवळ पडते आता ते पर्याय शोधायला लागले। त्याच्यामुळे आता जे ठराविक आमचे गिराईक आहात जे वर्षानुवर्ष आमच्याकडून मूर्त्या घेत आहे त्यांचे फक्त आमच्याकडे ऑर्डर असतात आणि बाकी जे 50% तर ऑर्डर आता कमीच झालेले आहे। आणि त्यांची जसं हाईट आहे, पहिले जे त्यांची हाईट 3 ते 4 फूट 5 फूट अशी राहत होती त्यांची आता 2 फूटवर आल्याने तर म्हणजे आमची जी इन्कम आहे त्याच्यावरही पूर्ण प्रभाव पडला। इन्कम पूर्ण कमी, म्हणजे अर्ध्याच्याही जवळपास आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।